हजारो लाखोंचा परतावा देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा लावणारी टॉरेस कंपनी आणि त्याचे काही गुंतवणूकदार आपल्यासोबत आहेत. त्यांनी काही पैसे गुंतवले होते. दादा, हा सगळा प्रकार तुम्हाला कधी कळाला आणि टॉरेस कंपनीमध्ये तुम्ही पैसे गुंतवायला कधीपासून कशी सुरुवात केली? हा सगळा प्रकार मला कळाला आहे 2 जानेवारीला जेव्हा मी इथे आलेलो, जेव्हा मला दुसरा स्टोन घ्यायचा होता त्या संदर्भात मी इथे आलेलो. त्याच्यानंतर मी बघितले बाहेर खूप गर्दी जमलेली होती आणि त्याच्यानंतर मला हे डायमंडचे हे सगळे स्टोन दाखवले गेलेले. हे तुमच्यासमोर दाखवतो आहे, हे सगळे डायमंडचे स्टोन दाखवले गेलेले आहे आणि हे सगळे एवढे 100 रुपयाचे स्टोन आहे आणि एवढ्या किमती लावलेल्या आहे. त्यामुळे आम्ही हे खरेदी केले होते. त्याच्यानंतर हे इनवाईस आलेले आहे. त्यानंतर हे इनवाईससाठी मी जेव्हा ह्यांच्याकडे प्रोसेसिंगमध्ये दाखवतो आहे अजूनही, आणि हे स्टोन आमच्या घरी पोहोचलेले पण नाही आहे. नाही, तुम्हाला या टॉरेसबद्दल कशी माहिती टाकली? तुम्ही किती रुपये गुंतवले याच्यामध्ये? मी ह्याच्यामध्ये आधी 10,000 रुपये गुंतवले आहे. नंतर हळूहळू करून आमच्या घरच्यांचे असे एकूण कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये गुंतवले गेलेले आहेत. आणि माझ्या भाऊजींचे सुद्धा म्हणजे असे मिळून 3 ते 4 सगळ्यांचे मिळून 3 ते 4 लाख गुंतवले गेलेले आहे. त्याच्यानंतर आम्हाला वर्षभर हे अमाऊंट आम्हाला आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही 30 तारखेला अजून इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्यानंतर हे आम्हाला मागचे 2 हप्ते तर पैसे आलेच नाही. त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं, सगळे म्हणजे कोणीच नव्हतं. सगळं भाऊजींनी किती गुंतवले? आमच्या भाऊजींनी कमीत कमी 1 ते 1.5 लाख. हो. अमाऊंट मोठा पण असू शकतो. अमाऊंट हो मोठी पण असू शकते. आणि हे साधारण हे तुम्ही म्हणजे सुरुवातीला कमी टाकली अमाऊंट, पण नंतर वाढवत गेले. हे कशामुळे वाढवलं? हे आता स्टार्टिंगला आम्हाला अमाऊंट येत गेली. स्टार्टिंगला अमाऊंट, नंतर आम्हाला वाटलं अजून 1 वर्षभर तरी कंपनी चालेल. त्याच्यानंतर मागचे 2 हप्ते झाले, पैसे येतच नव्हते, तर स्टॉप झालेलं. नंतर आम्ही एन्क्वायरी करण्यासाठी आलेलो. नंतर त्यांनी सांगितले आता कंपनीत म्हणजे खूप गर्दी जमली आणि आतमध्ये पोलीस होते, कोणी एंट्री देत नव्हतं तेव्हा. आणि तुम्ही हे पैसे कशा प्रकारे जमवले होते? म्हणजे आपण कुठेतरी गुंतवणूक करतोय तर काहीतरी त्याचे सोर्सेस असतात, कसे गुंतवले? ॲक्च्युली मी आहे म्हणजे CCTV वगैरेचं काम करतो. म्हणजे त्याच्यामधून जे मला त्याच्यानुसार मी जमवलेले पैसे. आणि मी एका ठिकाणी इंजिनियर आहे, त्या कंपनीत म्हणजे असे जमवलेले पैसे ते सगळे लावले गेलेले. साधारण या पैशामुळे तुम्ही किती वर्ष मागे पडलात तुमच्या उत्पन्नामध्ये? तरी 5 ते 6 वर्ष. 5 ते 6 वर्ष तुमच्या आयुष्यातले ह्या कंपनीमध्ये जे पैसे गुंतवले ते परत करण्यातच जाते. हो. आपने कितना लगाया था, क्या काम करते हो? देखिए सर, हर आदमी अपना घर बार छोड़ करके 2 पैसा कमाने निकलता है, और यहाँ पे आने के बाद इन लोगों ने 2 पैसे का लालच दिया इन लोगों ने, और हर आदमी 2 पैसा कमाने के लिए 2 पैसा डालता है, चाहे बैंक को चाहे कहीं भी इंटरेस्ट मिलता है उसको इसलिए लगाता है. इसलिए मैं भी यहाँ आया तो मुझे भी लगा, देखा, आया और यहाँ पे सेमिनार वगैरह अटेंड किया. फिर उसके बाद जो है कि इन्होंने 7% का बताया कि 7% आपको मिलेगा और ये हफ्तावारी आएगा. तो मुझे ये स्कीम बहुत अच्छा लगा और मैंने ज़्यादा तो नहीं डाला है, हाँ कम ही डाला है. तो मुझे 3 हफ्ते तक आया. अब ये 4था हफ्ता आने वाला था और लटक गया और तब से परेशान है. 2 दिन तक बंद था. आज जी काम मजदूरी करता हूँ सर, मजदूरी करता हूँ और उसी का बचा के 2 पैसा बचाया था. मैं सोचा कि अच्छा मिल रहा है, लगा दिया मैंने. और अभी लगाने के बाद अभी 4था हफ्ता आने वाला था, तब तक ये सारी चीज़ें हो गई, अभी आया ही नहीं. सब लोग परेशान. आपने कितना लगाया? मैंने 1.5 लाख रुपया लगाया और ये सोच के लगाया कि हफ्ते को हफ्ता मिलेगा तो क्या है, मालूम ज़रा खर्चा पानी निकलते रहेगा. मैंने पहले 50,000 लगाया था, उसके बाद 1 वीक के बाद 1 लाख लगाया, तो टोटल 150 मतलब 1.5 लाख रुपया लगा. तो पहला इंस्टॉलमेंट मेरे को 4,500 4,516 इतना आया मेरे को. उसके बाद से बंद हो गया. सेकेंड मेरा 6 दिसंबर को था, मेरा आया नहीं. हमने वो रील देखे जिसमें ये बहुत ज़्यादा लॉटरी वो निकलते थे. वो पैसे डालने का प्रोसेस कैसा होता था? वो पैसे का नहीं, वो जो अपन जब डालते हैं ना, जब लेते हैं ना डायमंड, जो भी वॉट एवर इट इज़, वो लेते हैं तो उसका क्या करते हैं वो लोग, उसका एक स्लिप देते, चिट्ठी. वो चिट्ठी भर के वो लोग अपन उसमें डालना है, जो राइफल बॉक्स है ना उसके अंदर डालने का. तो उसमें वो बाद में एक डेट वो लोग डिक्लेअर करते हैं, ये दिन को आपको राइफल निकलेगा. तो एक कोई बच्चा जाके उठाता है वो उसको. तर हे होते काही गुंतवणूकदार ज्यांनी टॉरेस कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते. कॅमेरा पर्सन रोशन सोबत अजय धनंजय, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.